आणि अनेक लोक निवडणूक काळामध्ये निवडणूक आयोगाला पत्र दिलं ही योजना बंद करा म्हणून, पैसे थांबवा म्हणून. पण मी तुम्हाला सांगतो, आता 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. लाडक्या बहिणीच्या खात्यात 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, पुनश्च एक नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील तिवारी तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 1,500 येणार की 2,100 रुपये येणार, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे पैसे येणार की फक्त जानेवारीचेच येणार, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जसे की तुम्ही नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासाठी मी असेच नवनवे व्हिडिओ आणत राहील. ज्या लाडक्या बहिणीची केवायसी पूर्ण झालेली आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. ज्या लाडक्या बहिणीची केवायसी पूर्ण झालेली नाही त्यांनीही कमेंट करून सांगा. त्यावरती आपल्याला काय मदत करता येईल का, जेवढी माझ्याकडून मदत करता येईल तेवढी मी मदत करू शकतो. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार 4,500 रुपये. ही केवायसीसाठी 31 मार्च ची मुदतवाढ आहे. महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांना आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा रखडलेला हप्ता आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक पात्र महिलांना एकत्रित 4,500 रुपये मिळत आहेत. याचसोबत आपण तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रियेतून बाहेर आलेल्या महिलांसाठी सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांची ई केवायसी चुकलेली आहे त्यांनी पुनश्च एक ई केवायसी करून घ्यावी ही नम्र विनंती, जेणेकरून आपला हप्ता थकीत राहणार नाही. सर्व हप्ते आपल्या खात्यावरती जमा होतील. जसे की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे सर्व हप्ते आपल्या खात्यावरती जमा होतील. त्यामुळे न चुकता 31 मार्च 2026 पर्यंत ई केवायसी करून घ्या. 3 महिन्याचा लाभ एकत्रित मिळणार का? ज्या महिलांना नोव्हेंबर पासून तांत्रिक बिघाड किंवा ई केवायसी अपूर्ण असल्यामुळे या योजनेचा लाभ मिळाला नव्हता, त्यांच्यासाठी प्रशासनाने दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. अशा पात्र महिलांच्या खात्यात नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या 3 महिन्याचे 4,500 रुपये हे DBT मार्फत आपल्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे आपले खाते DBT सक्रिय आहे का पाहून घ्या, आपले खाते आधार लिंक आहे का पाहून घ्या, आपले खाते आधार सेडिंग आहे का पाहून घ्या, आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का हेही पाहून घ्या, जेणेकरून आपला लाभ थांबणार नाही. चालू महिन्याचा हप्ता नियमानुसार मिळणार आहे. त्यांना ई केवायसीसाठी 31 मार्चची संधी आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ई केवायसी प्रक्रिया चुका झाल्यामुळे आणि प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. या महिलांना आपली चूक दुरुस्ती करण्यासाठी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत दिलेली आहे. यानंतर मुदत मिळणे खूप कठीण आहे आणि मिळणेही अशक्य आहे. त्यामुळे 31 मार्च पर्यंत आपण आपल्या ई केवायसीची पूर्तता करून घ्यावी. ज्या महिलांना संधीचा लाभ घेण्याचे सरकारने हे आवाहन केलेलं आहे. मी हे आवाहन करत आहे आणि तुम्हीही सरकारचे आवाहन स्वीकारून 31 मार्च पर्यंत तुम्ही तुमची ई केवायसी पूर्ण करून घ्या. आता काही महिलांना वाटतं की 1,500 येणार की 21 येणार, 1,500 येणार की 21 येणार, हे खूप संभ्रम महिलांच्या मनात आहेत. हे आपण संभ्रम दूर करूया. निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लाडकी बहिणी योजनेचा हप्ता 1,500 वरून 2,100 रुपये करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.
सध्या लाभार्थी महिलांची पडताळणी युद्ध पातळीवर आहे. आता यामध्ये असंही झालेलं आहे की आत्ता काल परवा एक बातमी आलेली होती की पुरुषांनी हा महिलांचे आधार कार्ड बनवून त्यांनी लाभ घेतला. त्यांच्यावर तर कारवाई होईल, पण तुम्ही काय तसं करू नका. लवकरच याबाबतचे अधिकृत निर्णय याबाबतचा निर्णय अधिकृत शासन निर्णय GR निर्गम होण्याची दाट शक्यता आहे. आता लाभार्थ्यांसाठी कोणकोणती सूचना आहेत ते आपण पाहूया. लाडक्या बहिणीसाठी त्यांचे बँक खाते तपासून घ्यावे. आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का नाही ती असल्याची खात्री करून घ्यावी. KYC ची पूर्तता पूर्ण करा. ज्याचे पैसे आले नाहीत त्यांना पोर्टलवरती जाऊन 31 मार्च 2026च्या आत KYC पूर्ण करून घ्या. अर्जात काही चुका झाल्या असतील तर ती दुरुस्त करण्याची शेवटची संधी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन आपण आपली चुकांची दुरुस्ती करू शकता. माझ्या लाडक्या बहिणींनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट हे करायला विसरू नका. भेटू एका पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.